चांदवड देवळा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतीचे व घरांचे मोठे नुकसान। आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिला धीर। तातडीने पंचनाम्याचे आदेश। चांदवड मतदारसंघात शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस तब्बल 18 तास चालू राहून रौद्र रूप धारण करत शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले। काढणीला आलेली सोयाबीन, बाजरी, मका, भाजीपाला, कांदा, फळपिके तसेच चारा पिके पाण्याखाली गेली। काही गावांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या। या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी सोमवारी मतदारसंघातील भुत्याने, हिवरखेडे, दहिवत, दिगवत, कोलटेल व पिंपळत या गावांना भेट देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना काळजी करू नका, शासन तुमच्या पाठीशी आहे असे सांगत धीर दिला। चालू वर्षी कमी पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी अचानक झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले। शेततळी बनली, ओढे नाले व नदीला पूर आला, अनेक रस्ते बंद झाले आणि वाहतूक ठप्प झाली। गोदावरी नदीला मोठा विसर्ग झाल्यामुळे नदीकाठच्या गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर आहेर यांनी संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले। यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी साबळे, कृषी अधिकारी निलेश मावळे, भाजप अध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समिती सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक योगेश ढोमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावर्षी बदल झाले आहेत। नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड झाली आहे। यापुढे पिकांचे नुकसान नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र तक्रार नोंदवण्याची गरज राहणार नाही, तर महसूल मंडळाच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पन्नावर विमा लागू होणार आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा, सोयाबीन, मका व इतर पिकांच्या पंचनाम्यांचे काम महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागामार्फत सुरू आहे।